विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4 बालभारती पुस्तकातील प्रकरण 5 तिरंगा कविता स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. आकृतीतील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. आपले ब्रीद विश्व शांती व समता हे आपले ब्रीद आहे. प्रश्न क्रमांक 2. रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द भरा. विश्व शांती आणि समतेचे ब्रीद आपुले राखूया, चला रे चला आज तिरंगा या खांद्यावरती मिरवूया. हरित क्रांतीचा विज्ञानाचा मंत्र सजीवन गाऊया, चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर अभिमानाने मिरवूया. प्रश्न क्रमांक 3. उत्तरे लिहा. हिमालयाची छाती अभेद्य आहे असे कवीने का म्हटले आहे? उत्तर. हिमालयाचे शिखर अचल आणि मजबूत आहे. कोणत्याही संकटात तो डगमगत नाही. भारताचे रक्षण करणाऱ्या सैनिकांची आणि देशाचे धैर्य हिमालयासारखेच अभेद्य म्हणजेच न तुटणारे आहे हे दर्शविण्यासाठी कवीने असे म्हटले आहे. आपण सारे भाऊ भाऊ या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. उत्तर. या ओळीचा अर्थ असा आहे की आपण सर्व भारतीय कोणत्याही जाती धर्म किंवा पंथाचे असलो तरी आपण एकाच भारत मातेचे मुले आहोत. आपल्यात एकोपा आणि बंधुभाव असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढील प्रश्न पाहण्याअगोदर व्हिडिओला एक लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विचार करा व सांगा. प्रश्न क्रमांक 1. तिरंगा बोलू लागला तर? उत्तर. जर तिरंगा बोलू लागला तर तो आपल्याला आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगेल. तो आपल्याला एकतेचा आणि शांततेचा संदेश देईल. तो सांगेल की मी फक्त कापडाचा तुकडा नसून 130 कोटी भारतीयांचा अभिमान आणि सन्मान आहे. प्रश्न क्रमांक 2. सैनिकाच्या मुलाखतीसाठी प्रश्न तयार करा. उत्तर. प्रश्न क्रमांक 1. तुम्हाला सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा कुठून मिळाली? 2. सीमेवर पहारा देताना तुमच्या मनात कोणते विचार येतात? अशा रीतीचे प्रश्न तुम्ही येथे सैनिकाला विचारू शकता. 3. युद्धाच्या प्रसंगी तुम्ही स्वतःला मानसिकदृष्ट्या कसे तयार करतात? 4. देशातील तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? अशा पद्धतीने तुम्ही येथे प्रश्न तयार करू शकता. पुढील प्रश्न पाहण्याअगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. लिहिते होऊया. प्रश्न क्रमांक 1. खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेविषयी माहिती लिहा. कवीचे नाव. डॉक्टर प्रकाश गोसावी हे कवीचे नाव आहे. कवितेचा विषय. तिरंग्याचे महत्त्व हे कवितेचा विषय आहे. कवितेमधील आवडलेली ओळ व तिचा अर्थ लिहा. मला आवडलेली कवितेतील ओळ आहे, जात धर्म ते विसरून जाऊ, आपण सारे भाऊ भाऊ. या ओळीचा अर्थ असा आहे की एकमेकांच्या जातीमध्ये भेदभाव न करता भावासारखे एक राहू. प्रश्न क्रमांक 2. कवितेतील खालील शब्दांचा उपयोग करून वाक्य तयार करा व लिहा. ऐक्य. भारताच्या विविधतेचे ऐक्य आहे. कीर्ती. छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे. छत्र. संकटाच्या काळात आई वडिलांचे छत्र मुलांच्या पाठीशी उभे असते. गड हा एक अभेद्य किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 1. खेळूया शब्दांशी. खालील चौकटीत कवितेत आलेले शब्द शोधा व वहीत लिहा. विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला व्यवस्थितरित्या उत्तरे लिहून दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 2. विरुद्धार्थी शब्द लिहा. शूर, भित्रा, कीर्ती, अपकीर्ती. प्रश्न क्रमांक 3 मध्ये गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. राखणे, मिरवणे, तिरंगा, होणे. तिरंगा. शिपाई, हिमालय, शूर, भारत. शूर. पांढरा, गोल, हिरवा, केशरी. गोल. मी, भाऊ, आम्ही यामध्ये वेगळा शब्द आहे भाऊ. प्रश्न क्रमांक 4 ची व्यवस्थितरित्या तुम्हाला उत्तरे लिहून दिलेली आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन स्वाध्यायाचे व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हालाही पाहायला मिळतील. लिहिते होऊया. प्रश्न क्रमांक 1. तुमच्या शाळेत स्वातंत्र्य दिन कसा साजरा झाला ते तुमच्या शब्दात लिहा. आमच्या शाळेत स्वातंत्र्य दिन खूप उत्साहात साजरा झाला. सकाळी बरोबर 7:30 वाजता मुख्याध्यापकांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सर्वांनी राष्ट्रगीत आणि झेंडागीत गायले. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे आणि काहींनी समूहगीत सादर केली. शेवटी खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. 2. स्वातंत्र्य दिनानिमित्त सैनिकांसाठी शुभेच्छा संदेश तयार करा व लिहा. प्रिय रक्षक, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा. तुम्ही सीमेवर रात्रंदिवस पहारा देता म्हणून आम्ही देशात सुरक्षित आहोत. तुमच्या शौर्याला आणि त्यागाला आमचा मानाचा मुजरा. जय हिंद. प्रश्न क्रमांक 3. कबड्डी या खेळाविषयी 6 ते 8 ओळी माहिती लिहा. विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला कबड्डी या खेळाविषयीची माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
हरित क्रांतीविषयी तुम्हाला आंतरजालाच्या साहाय्याने माहिती मिळवायला सांगितलेली आहे. मी तुम्हाला व्यवस्थितरित्या इथे माहिती लिहून दिलेली आहे. चला तर मग पुढील प्रश्न पाहूया. खालील राज्य प्रतीकाविषयी अधिक माहिती मिळवा. हरियाल, ताम्हण, शेकरू याविषयी तुम्हाला माहिती विचारलेली आहे. व्यवस्थितरित्या तुम्हाला उत्तरे लिहून दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.